हाय सगळ्यांना, शुभ सकाळ। आज पहिली बार सकाळी सकाळी उठली मी 5 वाजता आणि आज चालली मी कांदे कापायले। तुम्हाला सांगतो, कांदे मला कापता येत नाही, पहिली बारच चालली कांदे कापायले मी। सगळं झालं, माझा डब्बा बांधला, घमीला घेतलं, युवा पाण्याची बॉटल, सगळी तयारी झाली, पण कांदे कापता येत नाही। आता वावरात जाऊन पाहू काय होते काय नाही। सकाळी सुटली 4 वाजता, आईनं बैल बांधले बाहेर, बकऱ्या बांधल्या बाहेर, अजून बायाचं झालं नाही। बाया आईची वाट पाहू राहिली मी, बाया आली की मग निघतो। आणि आज चालली मी लोकांच्या कांदे कापायले, पण कांदे काही कापता येत नाही भाऊ। दाखवतच मी तुम्हाला कसे कांदे कापतो, काय कापतो। चला मग, बायाचं अजून काही झालं नाही, बाया काढायसाठी हिंडू राहिलो। काही बाया जमा झाल्या तिकडे, काही बायाला आवाज देऊ राहिलो, एवढ्या रात्री हिंडू राहिलो सगळं। चला मग चाललो आम्ही वावरात। पोचलो वावरात, कांदे कापू राहिलो। कांदे कापणं एकदम सोपी आहे, कापले नव्हते कधी, आज पहिला दिवस आहे कांदे कापायचा। 6 वाजता लागलो कांदे कापायला, 11 वाजता होणार आहे सुट्टी। केलं तिनं बरोबर त्यात। हे आमच्या बाया, ललिता आजी, हाय का आजी, हाय का, हाय। मी नाही दिसत का वासने? हे संध्या राणी, आई मी नाही दिसत का? तुम्ही दिसतो। ललिता आजी हाय हाय बा। हा कांद्याचा पगार लावला एवढा, हा एवढा पगार कापायचा आम्हाला, टाइम व्हायला सुट्टी। किती खराब झाले कांदे कापू कापू, झाले आमची जेवायला सुट्टी। हात धुवून घ्यायचं काढतात। या जेवण करायला, आज जेवण करायला आणले, सगळेजण बसलो आम्ही बाया जेवायला। चला बाया, हो काय काय आणलं द्या, भाजी का भाजीच नाही आणली कोणा? मिरकूट काहीच नाही, तेल मीठ। आज मी आणलं रात्रीचं बेसन आणि शेपूची भाजी। हे आम्ही तेलपोळी आणली। काय तेलपोळी? आजीनं आणली आमच्या तेलपोळी। आणि संध्या राणीनं काय आणलं काय माहित, ते काय बोलून नाही राहिली। मिरकूट आणलं। एवढं बघायची वावर आहे, पण घर मला एक कांदा नाही घेऊ देत बाकासंग खायला। दुसऱ्याच्या वावरातला हरभरा आणला म्या, चालता चालता उपटला, ते बी संध्याबाई बोलू राहिली, पण बोलू दे तिले, तिचं कामच आहे बोलणं। आणि माय ऐक ना, तिच्या संग कामाला यायला लागते तर ऐकाच लागते, पण घ्यावाच लागते जे दिसलं ते। गांजरा घरूनच आणले, हरभरा रस्त्यानं उपटून आणला दुसऱ्याच्या वावरातला, कांदा खाऊ देत नाही मालक। पहिला पगार कापला जेवायच्या पहिले, आता जेवण झाल्यावर दुसरा पगार कापणं चालू आहे। आजीनं केले पानं, पण पान मी काही खात नाही, मी खातो सुपारी। दुसऱ्या पगारावर बसले आमच्या बाया। लाल टी शर्ट वाले आमचे मालक आहेत, लय कंजूस आहे, एक कांदा नाही घेऊ देत बाकी खायला करतो। पण मालकानं लय उशिरा सुट्टी दिली आज, 12:30 वाजले, हे एवढे कांदे काढले। चाल ना बाई, संध्याबाई खवळलेलं आहे, सुट्टी उशिरा झाली तर। आणखी काही बोलायचं आहे का तुला? ए संध्या राणी, पैसे माग आपले, तिला आवाज दे। या वारात मस्त हेट्याचे फुलाई, हेट्याच्या फुलाची भाजी लय मस्त होते। सुट्टी झाली, सगळ्या बाया खाली आहेत, मी त्या काकाला विचारलं फुलं घेऊ का म्हणून, वर माडीवर जाऊन। हे इकडून आले मी, या सीडीहून तोडतो आता फुलं भाजीसाठी। तुमच्या इकडे या फुलाला काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा। मी आता झाकण लावून त्याले लावलं ना, अगोदर कोण नाही सांगितलं।
सकाळी 4 वाजतापासून आलो, उठलो 4 वाजतापासून, 5 वाजता निघलो वावरात, 6 वाजता पोचलो वावरात, 12 वाजता सुट्टी झाली आणि डबल आम्ही लागलो आता उदाळं घेतलं. सकाळी जेवढं काम केलं तेवढं संध्याकाळी 250 रुपये रोजानं, म्हणजे आजची मजुरी झाली माई 500 रुपये. एवढा सगळा वाफा कापून द्यायचा आहे उदळा. इकडून बसल्या 3 बाया आणि इकडून बसलो आम्ही 3 बाया. एवढा वाफा एक आणि आणखी एक अर्धा वाफा एवढा काढून द्यायचा उदळा. झाले मग पकली मजुरी 500 रुपये. 6 वाजतापासून लागलो कामाले, चाललो आता घरी. 5 वाजले घरी जायला. 500 रुपये कमवायले 5 वाजले. 5 जमला काढला मी काय एवढं फुलं आणले. कायची फुलं म्हणतात त्याले? हिट्याचे. त्या माणसाला विचारून आणले का बरं मी? हिट्याची फुलं वर तोडून माळीहून. आता पोचलो आम्ही घरी. सकाळी 5 वाजता गेलो तर संध्याकाळी 6 वाजता आलो घरी. बाय. लय थकलो. 500 रुपये कमावले, पण सकाळ काय होईन सांगता येत नाही.